वेलकम ITI स्टुडंट्स. आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स सेमिस्टर 3चा पेपर पाहत आहोत, जो ITIच्या सर्व सेकंड इयरच्या स्टुडंट्सला कॉमन आहे. तो पेपर नेहमीप्रमाणे 75 मार्काचा आहे आणि या ठिकाणी या पेपरला जानेवारी 2018चा पेपर आहे हा. याच्यामध्ये 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुमचा प्रश्न चुकीचा असेल तर त्याला 25% निगेटिव्ह मार्किंग दिले आहे. तर पेपर टोटल आहे 75 मार्काचा, जेणेकरून 25 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे 3 मार्कासाठी आणि त्याचे 25% केले तर 0.75 मार्क्स तुमचे कट होणार आहेत, चुकीचा प्रश्न असेल तर, आन्सर चुकीचा आलं तर. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रूल ऑफ इंडायसेस. पुढीलपैकी कोणता आहे तो घातांकाचा नियम आहे, किंवा घातांकाच्या नियमामध्ये पुढीलपैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे. एक्सचा घात ए भागिले एक्सचा घात बी बरोबर एक्स घातांकाचा ए प्लस बी सांगितलं आहे. जर तिन्ही ठिकाणी ऑपरेशन आहे ते भागाकाराचं आहे आणि भागाकाराचं ऑपरेशन करताना जर तुमचा बेस सेम असेल, या ठिकाणी दोन्हीकडचा बेस सेम आहे, एक्स बेस जर सेम असेल तर घातांकाची होते ती वजाबाकी होते. भागाकार चिन्हामध्ये असेल दोन संख्येच्या तर या ठिकाणी घातांकाची वजाबाकी होते. तर या ठिकाणी बी ऑप्शन आहे तो बरोबर आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. पुढचा दुसरा प्रश्न पाहूया आपण. इफ द सम ऑफ रूट्स आर 12 अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स इज 30 देन द इक्वेशन विल बी. आता या ठिकाणी 3 आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत, ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. या 3 इक्वेशनचं ची किंमत काढायची आहे, एक्सची किंमत, आणि त्या किमतीमध्ये जे काय आन्सर येईल त्या दोन किमतींचा सम केली तर ते येणारे 12 आणि त्यांचा गुणाकार केला तर गुणाकार येणारे 30. तर यापैकी कोणत्या समीकरणाची ती उकल येते ते आपल्याला पाहायचं आहे. पण यापैकी कोणत्याही समीकरणाची ती उकल येत नाही आहे. ते समीकरण सोडवण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. पण याचा कोणतंही तिन्ही समीकरण सोडवले तरी ते आपल्याला आन्सर मिळत नाही आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे सी, नन ऑफ दिस, वरीलपैकी कोणतेही नाही. तिसरा प्रश्न, सॉल्व द फॅक्टर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 36. या समीकरणाचे उकल काढायचे आपल्याला, तर ती पाहूया आपण. यासाठी सुद्धा आपण सेमच फॉर्म्युला वापरणार आहे, फक्त या ठिकाणी हे बायनॉमियल फंक्शनमध्ये आपण मांडून घेणार आहे. वर दिलेलं फंक्शन जे आहे ते आपण बायनॉमियल फंक्शनमध्ये मांडून घेतलं तर कसं मांडणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 36 इज इक्वल टू 0. या ठिकाणी एची किंमत आहे 1, बीची किंमत आहे 0, सीची किंमत आहे मायनस 36. आता फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, तर फॉर्म्युला सेम आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. आता याच्यामध्ये दोन्ही किमती ए आणि सीच्या दोन किमती आहेत त्या आपण घालूया. बीची किंमत 0च आहे, त्यामुळे काय फरक पडणार नाही आहे. ह्या सर्व किमती आपण इक्वेशनमध्ये भरल्या तर इक्वेशन सोडवलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळते प्लस ऑर मायनस 6. ते कसं झालं, वर्गमुळाची किंमत काढली, वर्गमुळाची किंमत आलेली आहे 144. पण ह्या 144 वर्गमूळ सोडवलं आपण, तर वर्गमुळाच्या आधी कोणतं चिन्ह आहे, प्लस आणि मायनस दोन चिन्ह आहेत, त्यामुळे ते आहे तसं राहणार आहे. प्लस ऑर मायनस 12 आलं. 144चं वर्गमूळ आहे 12 भागिले 2, उत्तर आलं प्लस ऑर मायनस 6. त्यामुळे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 6 किंवा एक्स इज इक्वल टू मायनस 6. आता हे प्लस 6 आणि मायनस 6 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, ते आपण डावीकडे घेतलं तर या ठिकाणी आपल्याला एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 6 हे दोन आन्सर मिळतात. तर आपले हे दोन आन्सर आहेत एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 6. ऑप्शन ए बरोबर आहे. चौथा प्रश्न, द व्हॅल्यू ऑफ रूट्स फॉर इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 20. या समीकरणाची उकल काढायची आहे. त्यामध्ये एक्सची किंमत किती आहे ते पाहणार आहोत आपण. ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा समीकरण एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 20. आता याचे
एची किंमत किती आहे, एची किंमत आहे 1, बीची किंमत आहे -9 आणि सीची किंमत आहे 20. या प्रकारे हे इक्वेशन मांडून घेतलं आपण. त्यात एक्सची किंमत काढण्यासाठी पुन्हा फॉर्म्युला मांडला, -b ± √b² - 4ac / 2a बरोबर. आता या ठिकाणी बीची किंमत आहे -9, ती किंमत समीकरणात घातली, अधिक वजा चिन्ह वर्गमुळामध्ये b² आहे -9चा वर्ग वजा 4, एची व्हॅल्यू आहे 1 आणि सीची व्हॅल्यू आहे 20, त्यासुद्धा व्हॅल्यू समीकरणात घातल्या, भागिले 2a, एची किंमत आहे 1. हे समीकरण सोडवलं तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं की 81, 9चा वर्ग 81 वजा ह्यांचा गुणाकाराला 80, 81 वजा 80 राहिलं 1, वर्गमुळात 1, 1ची किंमत किती येणार आहे, 1च येणार आहे. 9 ± 1 / 2. आता हे समीकरण सोडवताना 9 + 1 10 आणि 9 वजा 1 8 ते मांडून घेतले. 9 + 1 10 किंवा 9 वजा 1 8 भागिले 2 आहे तसंच. याचा असर येते 5 आणि 4. तर समीकरणाची उकल काय मिळाली आपल्याला, एक्सची किंमत काय मिळाली, एक्स 5 आणि 4. तर समीकरणाची उकल आहे ऑप्शन ए, चौथ्याचा आन्सर आहे ए. पाचवा प्रश्न, डिव्हाइड 8x², एक्सचा 20वा घात भागिले 80 एक्सचा 5वा घात. याचा आन्सर काय आहे ते आपण काढणार आहोत. तर पहिली गोष्ट 80 भागिले 80 आन्सर येणार आहे 1 आणि त्याचा त्या ठिकाणी भागाकार आहे. भागाकार करताना जर तुमचा बेस सारखा बेस असेल तर त्यावेळी घातांकाचे होते वजाबाकी. 20 वजा 5 आन्सर येतं 15. पण या ठिकाणी 15 आन्सर दाखवलेला आहे, पण या ठिकाणी कशाचाही सहगुणक 1 नाही आहे, कारण की 80 भागिले 80 केलं तर आन्सर येणार आहे 1. तर ह्याचा उत्तर आहे नन ऑफ दीज, यापैकी काहीही नाही. पाचव्याचं उत्तर आहे नन ऑफ दीज, कारण की भागाकार अशा प्रकारे होणार आहे 80 गुणिले एक्सचा 20वा घात भागिले 80 एक्सचा 5वा घात. हे वरचं समीकरण आपण मांडून घेतलं. 80 भागिले 80 1 येणार आहे, सॉरी या ठिकाणी जर चुकलेलं आहे, 80 भागिले 80 येणार ह्या ठिकाणी 1 आणि एक्सचा 15वा घात येणार आहे. या ठिकाणी 20 वजा 5 15 येणार आहे. हे इग्नोर करा तुम्ही, ह्या ठिकाणी 80च्या ठिकाणी किंमत 1 येणार आहे, कारण की 80 भागिले 80 केलं तर तिथं फक्त 1च शिल्लक राहणार आहे, सॉरी. तर आपला आन्सर येणार आहे नन ऑफ दिस, यापैकी काहीही नाही. सहावा प्रश्न, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट अ रिव्होल्यूशन इज नोन ॲज. एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी, रिव्होल्यूशन म्हणजे एक फेरा पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागतो तर त्याला आपण काय म्हणतो. तर याचा आन्सर आहे टाइम पिरियड. एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. सहाव्याचा आन्सर आहे ए. सातवा प्रश्न, द रेशो ऑफ रेजिस्टन्स अँड इम्पिडन्स कॉल्ड. रेजिस्टन्स आपण मोजतो ओहममध्ये, आर, इम्पिडन्स आहे हेनरीमध्ये. तर यांचा जो भागाकार येणार आहे किंवा गुणोत्तर येणार आहे त्या गुणोत्तराला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात फॅक्टर, पॉवर फॅक्टर म्हणतात. कॉस थिटा बरोबर आर भागिले झेड, रेजिस्टन्स डिवाइड बाय इम्पिडन्स, याला म्हणणार आपण पॉवर फॅक्टर. कॉस थिटा या चिन्हांना तो दर्शवला जातो. आठवा प्रश्न आहे, द नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड बाय अ वेव्ह इन अ सेकंद इज कॉल्ड. नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स एका सेकंदामध्ये जर पूर्ण केले तर त्याला काय म्हणतो आपण. फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, वरीलपैकी दोन्ही, बोथ ए अँड बी किंवा डी, नन ऑफ दीज. याचा आन्सर आहे सी. बोथ ए अँड बी, फ्रिक्वेन्सी पण म्हणतो आपण आणि टाइम पिरियड दोन्ही बरोबर आहे आन्सर. नववा प्रश्न, इन अल्टरनेटिंग करंट IRMS इज इक्वल टू किती. अल्टरनेटिंग करंटमध्ये IRMSची व्हॅल्यू कशाने दर्शवतात किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर IRMS बरोबर 0.707 I max
हा करेक्ट फॉर्म्युला आहे. IRMS बरोबर रूट मीन स्क्वेअर बरोबर 0.707 IMAX. 10वा प्रश्न, पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट कॅन बी निगेटिव्ह असते, पॉझिटिव्ह असते, बोथ ए अँड बी असते का वरीलपैकी काही नाही. आता पीक व्हॅल्यू काढताना पीक व्हॅल्यू, आता करंटची पीक व्हॅल्यू म्हणजे काय, जर एका ॲक्सिस भोवती ज्यावेळी करंट आपण घेणार आहे तर त्याची काय साइन वेव्ह असते. साइन वेव्हमध्ये एखाद्या ॲक्सिसपासून तो वरती आणि खाली दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शनला दोन्हीकडं ट्रान्सफर होतो. तर त्यामुळे बोथ ए अँड बी हे आन्सर बरोबर आहे. 10व्याचा आन्सर आहे सी, बोथ ए अँड बी. पीक व्हॅल्यू म्हणजे काय, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ AC व्होल्टेज or current in positive or negative direction is referred as its maximum value किंवा or peak value denoted by कशाने दाखवतो आपण ती Emax किंवा IMAX. म्हणजे Emax आपण व्होल्टेज दाखवतो, IMAX ने आपण करंट दाखवतो. साइन वेव्ह मध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. 11वा प्रश्न, I average इज इक्वल टू किती. आय ॲव्हरेजची किंमत किती आहे. आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 IMAX. आय ॲव्हरेज इक्वल टू 0.637 IMAX. बी आन्सर बरोबर आहे. तर आय ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे किंवा व्याख्या काय आहे, द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग सायकल इज 0, देअरफोर ॲव्हरेज ऑफ instantaneous value within half cycle of AC is referred as the average value. त्याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो. तर ती व्हॅल्यू जवळपास 0च्या असते. त्यामुळं आय ॲव्हरेज इक्वल टू मॅक्सिमम व्हॅल्यू करंट गुणिले 0.637 लक्षात ठेवा. 12वा प्रश्न, द व्हॅल्यू ऑफ करंट ॲट इन्स्टंट डॅश डॅश इन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पिरियड, त्याला काय म्हणतात. मग असे पाहिलं आपण त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, द व्हॅल्यू ऑफ करंट ॲट इन्स्टंट इन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पिरियड. तर ती कोणती असते, आपली पीक व्हॅल्यू. मग अशी आपण त्याची व्याख्या बघितली. तर त्यामुळे या ठिकाणी पीक व्हॅल्यूचं कोणताही ऑप्शन नाही आहे. त्यामुळे आन्सर आहे आपलं नन ऑफ दिस, वरीलपैकी काही नाही. 13वा प्रश्न, C + C1 + C2 + C3 या ठिकाणी कॅपॅसिटन्स दिलेला आहे. हा फॉर्म्युला कशामध्ये दाखवतात, कोणत्या सर्किटमध्ये हा फॉर्म्युला वापरला जातो. कॅपॅसिटन्स काढायचा असेल एखाद्या सर्किटचा तर हा फॉर्म्युला कुठं वापरतो आपण, सिरीज सर्किटमध्ये, सिरीज कनेक्शनमध्ये वापरतो. बी आहे ऑप्शन पॅरलल कनेक्शनमध्ये, सी ऑप्शन आहे कंपाऊंड कनेक्शनमध्ये आणि डी यापैकी कशातही नाही. तर 13व्याचा आन्सर पाहूया. पॅरलल कनेक्शन, ज्यावेळी तुम्ही पॅरलल कनेक्शन करता त्यावेळी C इज इक्वल टू C1 + C2 + C3. आणि हे जर तुमचं सिरीज कनेक्शन असेल तर सिरीज कनेक्शनमध्ये सीची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 1/C बरोबर 1/C1 + 1/C2 + 1/C3. अशा प्रकारे पुढे. तर 14वा प्रश्न, इफ 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल, 2 रेजिस्टन्स आहेत जे समांतर कनेक्शनमध्ये कनेक्ट केले आहेत, तर रिझल्टंट रेजिस्टन्स विल बी. तर ह्याचा रिझल्टंट रेजिस्टन्स काय येईल. या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स सांगितले आहेत पण त्याची किंमत दिलेली नाही आहे. 2 रेजिस्टन्स पॅरलमध्ये सांगितले आहेत पण त्या रेजिस्टन्सची आपल्याला कोणत्याही प्रकारची किंमत सांगितली नाही. सर्किट अशा प्रकारे येणार आहे, R1 आणि R2 हे आहेत पॅरललमध्ये, पण त्यांची आपल्याला किंमत दिलेली नाही आहे. त्यामुळे आपण 10, 20, 5 यापैकी कोणतीही किंमत काढू शकत नाही. त्यामुळे आपला आन्सर आहे डी, नन, NON, याच्यापैकी काही नाही. तर फॉर्म्युला आहे टोटल रेजिस्टन्स काढण्यासाठी पॅरलल सर्किटमधला फॉर्म्युला आहे 1/RT बरोबर, RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स बरोबर 1/R1 पहिला रेजिस्टर प्लस 1/R2 दुसरा रेजिस्टर जो पॅरललमध्ये आहे. 14व्याचा आन्सर आहे डी, नन ऑफ दिस. 15वा प्रश्न, विच इज द बेस्ट मटेरियल फॉर मॅग्नेट. पुढीलपैकी कोणतं मटेरियल हे मॅग्नेटसाठी योग्य आहे. तर याचा आन्सर आहे कोबाल्ट.
कोबाल्ट हे मटेरियल मॅग्नेटसाठी योग्य आहे किंवा जास्त वापरलं जातं. 16वा प्रश्न नेक्स्ट. इफ टू इंडक्टर आर कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन, जर दोन इंडक्टर दिले आहेत त्यांचं कनेक्शन पॅरलमध्ये केलं, देन रिझल्टंट इंडक्टन्स विल बी. आता या ठिकाणी सुद्धा वरील प्रश्नाप्रमाणेच कोणतीही इंडक्टरची व्हॅल्यू दिली नाही आहे. ह्याचं युनिट काय आहे इंडक्टरचं? इंडक्टन्स नेहमी आपण हेनरीमध्ये मोजतो. युनिट आहे हेनरी. या ठिकाणी दाखवलं आहे इंडक्टर इन पॅरलल. जर तुम्ही इंडक्टर हे पॅरलल कनेक्शनमध्ये असतील तर त्याचा टोटल लोड काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, टोटल इंडक्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे 1/LT. LT म्हणजे काय तर टोटल इंडक्टन्स बरोबर 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. हा या फॉर्म्युल्यानुसार आपण टोटल इंडक्टन्स काढणार आहे. पण या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला एकही किंमत दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण इंडक्टन्स काढू शकत नाही. तर आपला आन्सर आहे नन ऑफ दिस, वरीलपैकी काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन 17वा प्रश्न. द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज. आता या ठिकाणी गुणोत्तर विचारलेला आहे. लॅटरल स्ट्रेनचा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनची जो गुणोत्तर येणार आहे त्याला पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे पॉइसन रेशो. लॅटरल स्ट्रेन भागिले लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. तर हे कधी पॉइसन रेशो कधी येतो? व्हेन अ मटेरियल इज स्ट्रेच्ड इन अ डायरेक्शन. आता एखादं मटेरियल घेतलं आणि ते एका डायरेक्शनला आपण ओढलं, उदाहरणार्थ रबर घ्या. इट टेंड्स टू कॉम्प्रेस इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दॅट ऑफ फोर्स ॲप्लिकेशन अँड व्हाइस वर्सा. द मेजर ऑफ दिस फेनॉमेनॉन इज गिवन इन टर्म्स ऑफ पॉइसन रेशो. फॉर एक्झाम्पल रबर बँड. आता या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया रबर बँडचं. तर काय आहे, रबर बँडला आपण जर एका सरळ रेषेत पकडलं, रबर घेतला आणि तो आपण एका सरळ रेषेत पकडला, तर त्याला ज्यावेळी आपण ताणतो त्यावेळी त्याची लांबी ज्या डायरेक्शनमध्ये आपण ताण दिलेला आहे त्या डायरेक्शनमध्ये त्या रबरची लांबी वाढते. पण त्याची जी परपेंडिक्युलर दिशा आहे त्याला काटकोनामध्ये दुसरी दिशा असते उभी, तर त्या ठिकाणी काय होतं, तर त्या रबरचा आकार आहे तो कमी कमी होत येतो. तर तो काय झाला लॅटरल स्ट्रेन. आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन जो असतो तो असतो फोर्सच्या डायरेक्शनमध्ये किंवा व्हाइस वर्सा, याच्या विरुद्ध सांगितले. आता रबरच्या ऐवजी रबर बँडऐवजी आपण घेतला खोड रबर, त्याला आपण इरेझर म्हणतो. इरेझरला जर आपण त्याच्या लांबीला पकडला आणि दोन्हीकडून जर प्रेशर अप्लाय केलं, दाबलं, तर इरेझरची लांबी आहे ती कमी होते. आणि लांबी कमी होत असताना त्याची हाईट जी आहे त्याच्या काटकोनातली दुसरी दिशा असते त्या दिशेला त्याची हाईट आहे ती उंची वाढते. या प्रकारे पॉइसन रेशो होतो. लॅटरल स्ट्रेन म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनला काटकोनामध्ये जो स्ट्रेन तयार होणार आहे त्याला म्हणायचं लॅटरल स्ट्रेन. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूया 18वा. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय? फॅक्टर ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला काय आहे? त्याचा फॉर्म्युला आहे C अल्टिमेट स्ट्रेस डिवाइड बाय वर्किंग स्ट्रेस. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू, त्याला आपण FOS म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, अल्टिमेट स्ट्रेस डिवाइड बाय वर्किंग स्ट्रेस. नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबर. अ रॉड having length of 10 centimeter, on applying a tensile force its length changes to 10.2 centimeter, then what will be the value of strain? आता मटेरियलमध्ये जो स्ट्रेन तयार होणार आहे, स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे तो पहिला बघूया आपण. रॉडची सुरुवातीची लेंथ सांगितल्या 10 सेंटीमीटर. रॉडची पहिली लांबी आहे 10 सेंटीमीटर. ज्यावेळी त्याच्यावरती आपण टेन्साईल फोर्स लावतो त्यावेळी रॉडची लांबी होते 10.2 सेंटीमीटर. तर जो स्ट्रेन तयार झाला त्या स्ट्रेनची किंमत किती आहे या ठिकाणी दाखवलं आहे. ओरिजिनल लेंथ पहिली लांबी आहे 10 सेंटीमीटर, फायनल लेंथ किती आहे 10.2 सेंटीमीटर. आता दोघांच्या मधला फरक किती आहे? डेल्टा एल, तो आहे 10.2 वजा 10 सेंटीमीटर, तो किती झाला 0.2 सेंटीमीटर. टेन्साईल स्ट्रेन
फॉर्म्युला बघा, किंवा स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येतो जनरली, डेल्टा एल भागिले L1, जो फरक आहे फरक भागिले ओरिजिनल लेंथ जे काय असेल ते. या ठिकाणी फरक किती पडला 0.2 सेंटीमीटरचा भागिले 10 बरोबर 0.02. तर वरीलपैकी कोणताही आन्सर 0.02 नाही आहे, त्यामुळे आन्सर आहे आपलं नन ऑफ दिस. 20वा प्रश्न, द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. पुढीलपैकी कोणता आन्सर आहे ते मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आपल्याला दाखवतो, किंवा त्याचं युनिट कोणतं आहे. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा NI, त्याचा फॉर्म्युला काय आहे NI. N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कंडक्टर, आणि I म्हणजे आहे करंट इन ॲम्पियर. त्यामुळे आन्सर आहे करंट ॲम्पियरमध्ये आहे, नंबर ऑफ टर्न्स, त्याचं एकत्र मिळून उत्तर होते ॲम्पियर टर्न्स. आन्सर आहे याचं C. 20व्याचा आन्सर आहे C. 21वा प्रश्न, अकॉर्डिंग टू हुक्स लॉ इन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज ... टू स्ट्रेन. आता जो स्ट्रेस जो आहे तो कसा असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो, इक्वल असतो, का पुढीलपैकी काही नाही. याचं उत्तर आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. हुक्स लॉनुसार स्ट्रेस हा स्ट्रेनला नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जेवढा स्ट्रेस वाढणार आहे त्याप्रमाणे मटेरियलमधला स्ट्रेन देखील वाढणार आहे, किंवा जर स्ट्रेस कमी झाला मटेरियलवरचा ऑटोमॅटिक त्या मटेरियलचा स्ट्रेन देखील कमी होणार आहे. त्यामुळे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हुक्स लॉमध्ये स्ट्रेस हा स्ट्रेनला नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. 1 बार इज इक्वल टू किती पास्कल. याचा आन्सर आहे A. 1 लाख पास्कल इज इक्वल टू 1 बार. आता हे जे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दबाव मोजण्याचं युनिट आहे. 1 बार इज इक्वल टू 1 लाख पास्कल. आन्सर A. 22व्याचा आन्सर आहे A. नेक्स्ट क्वेश्चन 23. ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू गेज प्रेशर प्लस काय असतं. तर या ठिकाणी 1 मल्टिप्लाय बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 2 मल्टिप्लाय बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 3 मल्टिप्लाय बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, किंवा D यापैकी काही नाही. तर याचा 23व्याचा आन्सर आहे A. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असतं, तर गेज प्रेशर, जे इन्स्ट्रुमेंटने दाखवलेलं प्रेशर आहे ते, प्लस वातावरणाचा त्या ठिकाणचा दबाव म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर 23व्याचा आन्सर आहे A. 23व्यानंतर 24वा प्रश्न, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय. आता वरीलपैकी ॲटमॉस्फेरिक प्रेशर सांगितलं ते कशाने मोजतात, तर ते ॲज इन्स्ट्रुमेंट वापरतो, जे आपण उपकरण जे वापरतो त्या उपकरणाचं नाव आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर या उपकरणाच्या सहाय्यानं ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दबाव मोजला जातो. ओके. पुढचा क्वेश्चन आहे 25वा. 24व्याचा आन्सर आहे बॅरोमीटर. 25वा प्रश्न, द प्रेशर मेजर्ड अबोव द झिरो लेवल. झिरो लेवलच्या वरती जे प्रेशर मोजलं जातं तर त्या प्रेशरला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आहे दाखवलं आहे या ठिकाणी, प्रश्नामध्येच आन्सर आहे याचं. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, तर गेज प्रेशर प्लस वातावरणाचा दबाव म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. 25व्याचा आन्सर आहे A. द प्रेशर मेजर्ड अबोव द झिरो लेवल इज ॲब्सोल्यूट प्रेशर. तर या ठिकाणी पाहिला आपण जानेवारी 18चा सेमिस्टर 3चा पेपर हा पूर्णपणे थेरॉटिकल आहे. या पेपरमध्ये कोणतंही कॅल्क्युलेशन पार्ट जास्त नाही, त्यामुळं पेपरचा अभ्यास करताना थेअरी पार्ट जास्त करा, जेणेकरून पेपर सोपा झाला आपल्याला. डिटेल्स छोट्या छोट्या आहेत, जास्त अवघड प्रश्न विचारलेले नाही आहेत. तर यापुढे आपण नवीन एक प्रश्नपत्रिका घेऊन भेटू. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच जास्तीत जास्त जणांना फॉरवर्ड करा, जेणेकरून पेपरची तारीख जवळ आली आहे.
त्यामुळे सर्वांना फायदा होईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पेपर घेऊन.